हेलो। चलिए चलेंगे मैच की तरफ। एक बड़ा बिग फाइट मुकाबला देखिए, पहला मुकाबला देखिए कंप्लीट हुआ यहाँ से। चला आता प्रेक्षक वर्ग थोडस बाजूला व्हा आणि मध्ये ज्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत कृपया करून पुन्हा एकदा आयोजकांची सूचना आली आहे की आपण त्या गाड्या काढा. चला आपण सन्मान करू. मी विनंती करेन या स्पर्धेच्या आयोजकांना अतिशदादा पाटलांना की आपण या शुभाचे आपण देशमुख साहेबांचा या ठिकाणी सन्मान करू. त्यांना विनंती राहील की आपण यावा. देशमुख साहेब त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या ठिकाणी करतोय. बडोली गावचे माजी सरपंच प्रवीणदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं आपण मंचावरती. शिरिवली गावचे अशोकजी मडवी आपण सुद्धा या. शिरोली गावचे नवनाथजी पाटील आपण सुद्धा यावा. चला त्या मान्यवरांची नावं घेतो तेवढे आपण व्यासपीठावरती या, कारण या स्पर्धेची अंतिम रात्र आहे. अंतिम रात्रीमध्ये पहिला सामना अगदी प्रेक्षणीय पाहायला मिळाला. खरं तर मांगरोळ संघाने नेत्रदीपक विजय प्रस्थापित केला. सर देशमुख साहेबांचा आपण सदिच्छा सन्मान करतोय. या स्पर्धेचे आयोजक पाहतो या अतिशदादा पाटील यांचे शुभ हस्ते देशमुख साहेबांचा सन्मान होत असताना. चलिए खास मुकाबला चलता हुआ और सम्मान भी देखे वहीं चलता हुआ। यहाँ से 4 रन देखिए आता हुआ। एक अच्छी शुरुआत हम कह सकते हैं। यहाँ पर पिछला मैच है मैक्स सर आपके अंदाज में फायर ब्रिगेड आग लग चुकी थी। 28 का टारगेट था यहाँ से, लेकिन वो टारगेट देखिए यहाँ से। ओके जगदीश सर, जैसा समय मिलता है आप सम्मान करके लीजिए, चाहे ओवर की एंडिंग में लीजिए, चाहे विकेट के पीछे लीजिए। और देखिए खास करके इस टूर्नामेंट को देखिए, यहाँ पर जो ब्लॉग बना रहे हैं, यहाँ पर वीडियो देखिए, क्लिप है ईश्वर दादा पाटिल, देखिए आपका बहुत बहुत शुक्रिया। यहाँ से बहुत अच्छा खास स्पेशल आपके लिए भी होली रहा होगा, लेकिन उससे पहले देखिए होली के बाद है आज एक होली। योगेश के एक्टर के लिए देखिए बात करेंगे राज दादा बंगर, इनकी तरफ से यहाँ पर 2000 देखिए यहाँ से बात करेंगे। क्या बात है योगेश, देखिए गेंदबाजी में राज दादा बंगर इनकी तरफ से खास करके 2000। टीम का स्कोर देखिए 8 रनों तक पहुंच गए हैं। स्लोक स्वीप यहां पर करते हुए यहां से फील्डर कोई नहीं थे, क्या बड़ा था वह 4 रन। बल्ले का फ्लो आता हुआ 4 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी, देखिए टीम का स्कोर 16 तक पहुंचा दिया पर। इसलिए तो कहते हैं भाई अच्छा रिजल्ट के लिए यहाँ पर बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है यहाँ से। लेकिन आज का रात देखते हैं किसके लिए रहेगा। मैं प्रा सिरोले टीम देखे दिल टूटा होगा भाई यहाँ से, लेकिन सुमंगरुल टीम देखे अच्छा फाइट यहाँ पर, लेकिन फंसा था मुकाबला कहीं ना कहीं। भला 28 का टारगेट था। और ये चलिए बहुत बढ़िया देखिए, और एक स्वीप है, रनों की पारी देखिए यहाँ से होता है। यहाँ पर दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और मयूर देखिए मेहर बल्लेबाजी कर रहे, लेवारी 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 लेवारी।
चाकश टीम का स्कोर देखिए 22 रन टॉस जीतकर जहां पर स्वर्गीय हरिश्चंद्र वहां 311 देखिए बात करेंगे रंजन टीम ने पहले बल्लेबाजी यहां पर लिए थे और शायद उन्होंने पूरी टूर्नामेंट को देखे जहां पर थोड़ा सा परचेसिंग कठिन 28 देखिए पिछला मैच कठिन बन गया था लेकिन आखिरी में जो यहाँ पर शक्ति प्रदर्शन किया यहाँ पर खास करके शक्ति पाटिल ने और मैच को फिनिश किया यहाँ से कहते ना तरीक का दौड़ में उसी का जोर चल गया जिसने बनाकर रास्ता चल गया और उस शक्ति देखिए आखिरी में वो रास्ता बनाकर चल गया। वो जो छक्का था मैच का बहुत बड़ा टर्निंग पॉइंट था, मैच को खींचकर लेकर आया गया था। अंतिम ओवर में देखिए 12 की जरूरत है यहाँ से, लेकिन यहाँ देखिए बढ़िया शुरुआत है और फिर एक बार देखिए ड्राइव स्ट्रेट ड्राइव यहाँ से लॉन्ग ऑफ देखिए थोड़ा सा डीप है यहाँ से आउटफील्ड देखिए कितना तेज आप देख सकते हो। 2 रन देखिए यहाँ से टीम के लिए बचाते हुए और 2 रन यहाँ से बनाते हुए यहाँ से ये काम करना होगा आपको, मेहनत करना होगा अगर ट्रॉफी तक पहुंचना है। कहते ना रोगी को दबा जोगी को जब चाहिए यहाँ पर दोनों टीम देखिए हट्टी मैच चाहेंगे भाई यहाँ पर स्वर्गीय सतीश पाटिल स्मृति ट्रॉफी देखिए यहाँ से आज जितनी भी मुकाबला रहेगी देखिए पहला 4 मुकाबला वो ट्रॉफी के लिए रहेगा पर सुपर रेट का बड़ा मुकाबला यहाँ से। कहते ना घायल तो यहाँ हर कोई परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका ओ वही जिंदा है, यही तो बात चढ़ा भाई। घायल तो यहाँ हर कोई परिंदा है जो फिर से उड़ सका वही जिंदा है यहाँ से। सेकेंड ओवर देखिए वापस लौटते हुए गेंदबाज यहाँ से रुपेश पादे देखिए बात करेंगे इस वक्त केतन दादा भूर देखिए बात करेंगे हिरानचढ़ इनकी तरफ से 3 छक्के के लिए 1000। राहुल चौहान सर देखिए बात करेंगे इस वक्त के देखिए बात करेंगे बदलापुर की एक बुलंद आवाज इनकी तरफ से भी देखिए रंजन टीम को शुभकामना आता हुआ बहुत बहुत शुक्रिया राहुल सर। राहुल मेहदी सर लीजिए यवन जोड़ी बदलापुर का जाए तो निश्चित रूप से आने वाला वक्त में एक बड़ा बिग शो देखिए यहाँ से बात करेंगे। बाल बता मुंडे देखिए बाइक है और चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से अच्छी गेंदबाजी यहाँ पर 4 गेंद देखिए हो चुका है। पहला गेंद पर 2 रन आया उसके बाद देखिए 3 डॉट गेंद भाई यही तो थोड़ा मुश्किल है भाई, यही तो बात बता रहे थे यहाँ से। घायल तो यहाँ हर कोई परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है और उड़ान तो भरी है गेंदबाज लेकिन आने वाला अभी भी 2 गेंद से और ये चले खुद कर निकालना चाहते थे स्लोर गेंद मजबूर कर दिया देखिए साझेदारी तोड़ने को। यहाँ पर बड़ा विकेट देखिए रनआउट में होते हुए बैटर की बात करेंगे तो यहाँ से बिकी मेयर देखिए पर पहला साझेदारी टूटता हुआ यहाँ से टीम का स्कोर 24-24। अंबरनाथ और उसके साथ देखिए बदलापुर वांगनी इस विभाग से देखिए टीम जुड़े हैं। घोरपे देखिए और डौले पड़ा के विषय मुकाबला। घोरपे के क्राउड मुझे लग रहा है धीरे धीरे यहाँ पर मैदान पर पहुंच रहे हैं और क्या माहौल बनाए थे भाई यहाँ से जब टीम देखिए बात करेंगे 36 का टारगेट को क्या फाइट किया था। कास्काउट टीम को देखिए आखिरी में 4 खाना चित किया था लेकिन आज देखते हैं डौले पड़ा के साथ एक बड़ा मैच रहेगा। 2 ओवर का मैच कंप्लीट हुआ है, 2 ओवर का समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बना है 25 रन। पहला ओवर में देखिए 22 रन आया और इस ओवर में देखिए कमाल की वापसी यहाँ पर है। इसलिए तो कहा जाता है ना तेरा धैर्य जितना बड़ा होगा देखना एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा। जिसमें देखिए हमारे आतिश दादा पाटिल हम देख सकते हैं एक समाज सबक देखिए एक बड़ा बिग शो देखिए इनकी तरफ से चलता हुआ। तेरा धैर्य जितना बड़ा होगा देखना एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा। तो यही देखिए बात करेंगे दोनों टीम में अभी भी देखिए धैर्य दिखाते हुए यहाँ से पहला ओवर में 22 लेकिन उसके बाद 3 रन आया। कमाल की देखिए यहाँ से वापसी। डर से डरोगे तो फिर कुछ बड़ा कैसे करोगे। 22 रन खाने के बाद देखिए
क्या कमाल के देखिए यहाँ से वापस लौटते वहां पर गेंदबाज है। अभी भी देखिए आने वाला 12 गेंद बचा है, अभी भी देखिए अंतिम 12 गेंद बचा है यहाँ से। और गेंदबाजी के लिए देखिए आते हुए यहाँ पर पानी की मांग की गई है। थोड़ा चलते हैं ड्रिंक्स डीजे के पास, लेकिन अगला मैच के लिए दोनों टीम तैयार रही है। जैसा इनिंग ब्रेक होगा टॉस किया जाएगा। ये देखिए ढोले पड़ा देखिए ऑस्ट्रेलिया टीम यहाँ पर दिखाई दे रही है निश्चित रूप से। टेनिस क्रिकेट के मुझे लगता है सचिन के होने के साथ टीम उतरेगा शायद। हाँ देखिए पूरी तैयारी के साथ आए हैं, लेकिन गुरपे की जो क्राउड ने जो माहौल बनाया था वह यहाँ से देखते हैं आज अगला मैच क्या रहेगा। चलेंगे इससे पहले डीजे की तरफ मैदान पर चल रहा है ड्रिंक्स टीम का स्कोर देखिए 25। कैसा करोगे। और जहां पर देखिए पहला ओवर में 22 रन जाने के साथ है, दूसरा ओवर में देखिए 3 रन के साथ मैच में वापस लौटते हुए, लेकिन तीसरा ओवर फिर से एक बार सुनील पाटिल देखिए। और इस वक्त देखिए बल्लेबाजी में स्ट्राइक पर हम देख सकते हैं मयूर देखिए बात करेंगे यहाँ से, और रिवर्स खेलने गए थे यहाँ पर। रिस्क बड़ा शॉट था यहाँ से, और एक एक रिस्क आपके लिए मुश्किल भी बना सकता है यहाँ से। कहते ना कोशिश कर रहे हैं भाई, करते रहेंगे, और जब तक ट्रॉफी ना मिले तब तक संघर्ष करते रहेंगे। और ये मुकाबला खास करके ट्रॉफी के लिए दोनों टीम देखिए लड़ते रहेंगे और कोशिश करते रहेंगे। अभी भी टीम का स्कोर देखिए 25 है। स्लोअर खेल देखिए पर लेन एकदम से छोटा था भाई, यहाँ से मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया बैटर। कोशिश करते रहेंगे, और जब तक ना मंजिल मिले तब तक लड़ते रहेंगे। यहाँ से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 29-29 धावा। पिछला मैच देख लीजिए 28 की टारगेट थी, और जहां पर देखिए 24 गेंद में बचाना था, लेकिन सराहना करना चाहूंगा सिरोली टीम ने अच्छा फाइट किया था पर छोटा सा टारगेट को, आखिर में मैच को बचा नहीं पाया। फिर से एक बार देखिए स्वीप है, स्क्वायर लेग तैनात था यहाँ से, फाइन लेग को यहाँ पर चुनते हुए पर, और एक आता हुआ दे दनादन चौका चौका चौका। तो चलिए बात करेंगे यहाँ पर पानी। देखिए जब मैदान पर जरूरत है ना 12 खिलाड़ी जाएंगे, अगर कुछ बल्ला या कुछ अतिरिक्त खिलाड़ी कोई जरूरत है तो फिर अंपायर से आप बात करिए, अतिरिक्त खिलाड़ी आप बुला सकते हैं। बगैर अंपायर से देखिए आयोजन करता हूँ यहाँ से जानकारी हमारी कमेंट्री बॉक्स पर पहुंचाते हुए, आगे जो भी मैच रहेगा जो भी खेला जा रहा है यहाँ से 12 खिलाड़ी को अनुमति है, अंदर पानी लेकर जाएगा। बाकी की कुछ इमरजेंसी है तो फिर अंपायर से बात कीजिए, अनुमति उनका लेकर आपको जाना होगा। तो चलिए चलेंगे मैच की तरफ है। आज देखिए तूफान मचेगा आज कमेंट्री बॉक्स में। देखिए रायगढ़ के रॉकस्टार है, और एक तरफ देखिए तूफान हमारे मैक्सर। ओ कमाल का ड्राइव देखिए यहाँ से, क्या बढ़िया कदमों का इस्तेमाल देखिए यहाँ से। गिरकर उठना मेरी ताकत है, और हारी हुई बाजी को जिताना मेरी काबिलियत है। और टीम का देखिए कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। मयूर मेहर देखिए क्या कमाल के बल्लेबाजी कर रहे हैं, मानो के मयूर मेहर इस वक्त कहर बरसा रहे हैं बल्लेबाजी से। देखिए लगातार तीसरा चौका
उनके पल्ले से आता हुआ है। यही तो दोस्तों रहती है मोहब्बत और मेहनत के बीच में। मोहब्बत दिल तोड़ता है और मेहनत रिकॉर्ड तोड़ता है। तो देखते हैं आज कौन सा टीम नया रिकॉर्ड बनाकर जाएगा, क्या लेकर जाएगा, ट्रॉफी, साइकिल, मोटर बाइक, बहुत कुछ। देखिए यहाँ से राइट किया था, यहाँ से रिवर्स स्विच हिट है, डीप कवर देखिए यहाँ से खुला है। जब तक लॉन्ग ऑफ के फील्डर आते हैं तब तक देखिए 2 रन आता हुआ यहाँ से। यही तो बात का हमने कि मोहब्बत दिल तोड़ता है और मेहनत है रिकॉर्ड तोड़ता है। यहाँ से मेहनत करना होगा यहाँ से अगर ट्रॉफी तक पहुंचना है। यहाँ से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 39 देखिए 39 रन है। और मयूर मेहर देखिए इस वक्त बचा रहे भाई बल्लेबाजी में कहर। टीम का स्कोर देखिए जाकर 39 और वाइड देखिए यहां से इसके साथ साथ 40 तक पहुंचे हैं। चालीस तक पहुंचे हैं। देखिए बात करेंगे यहां से बल्लेबाजी में जहां पर, और मयूर की बात करेंगे अभी तक 37 पर है। और फिर से एक बार देखिए स्लोअर गेंद था, लेकिन इस बार देखिए फाइन लेग रखा गया यहां से। ये अच्छी सोच है, अगर गति नहीं है आपके पास, लेन चूक हो रही है, थ्रो खराब, लेने का देना पड़ जाएगा भाई। यहां से 3 ओवर कंप्लीट है। 3 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 42 रन है, लेकिन अभी भी 6 गेंद आना बाकी है। कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, लेकिन देखते हैं आने वाला 6 गेंद किसके लिए बनेगा समस्या। तब तक के लिए चलते हैं डीजे के पास। टीम का स्कोर 42 लॉस ऑफ 1 विकेट। चेक चेक चेक। चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं टीम जय हनुमान ढवलेपाडा च्या विरोधात जय खांडेश्वर गोरपे या 2 संघामध्ये सामना असेल। प्राचीन शिव मंदिरचे पुजारी सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या सोबतीने पंकजजी कापडे हे सुद्धा उपस्थित आहेत। गेली कित्येक वर्ष प्राचीन शिव मंदिर ही ओळख राहिली आहे अंबरनाथ शहराची, त्यामुळे पुजारी प्रमोदजी आइए, आपलं सहर्ष स्वागत या मंचावरती पाहतो आपण। इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे टीम ढवलेपाडा आणि खांडेश्वर गोरपे। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए सागर पहुंचा यहाँ से 42 रन यहाँ पर है। यही तो बात छेड़ा भाई, मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। टॉस हारने के बाद देखिए बात करेंगे यहाँ से जय श्री राम भोनोली टीम देखिए यहाँ से थोड़ी सी नाखुश रहेंगे। यहाँ पर नजदीक टीम देखिए बात करेंगे यहाँ पर यानी यहाँ पर यजमान टीम के ऊपर थोड़ा सा देखिए मेहमान टीम यहाँ से भारी पड़ते हुए यहाँ थे और बता रहे हैं यहाँ से देखिए बात करेंगे रंजट टीम है कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। क्या यहाँ पर आने वाली इस ओवर में क्या वापस लौटेंगे यहाँ से बोनोली टीम के हमारे अंगने में। ये चलिए ड्राइव अच्छा यहाँ पर मिड ऑन को देखिए यहाँ से चीरता हुआ लॉन्ग ऑन पर देखिए गेंद को रोका गया, लेकिन जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए टीम का स्कोर जा कर रहे हैं 43 तक पहुंचता है यहाँ पर। और ये मेहनत अच्छी है यहाँ पर, खास करके बात करेंगे प्रसाद मात्रे के देखिए यहाँ से सिंगल लिए और साथ ही सेट बल्लेबाज को मयूर को स्ट्राइक पर बुला लिए। मयूर का अभी तक का व्यक्तिगत स्कोर बता देते हो यहाँ पर 39 देखिए यहाँ से 39 पर खेल रहे हैं। यही तो बात बताया भाई यहाँ से अब तो ढूंढना होगा, मुश्किलों से लड़ना होगा। यहाँ पर नजदीक टीम है, यजमान टीम है यहाँ से और मेहमान टीम देखिए थोड़ा सा भारी पड़े, लेकिन ये ओवर अच्छा खासा निकल जाता है क्योंकि इस मैदान के ऊपर देखिए जब मैंने जोड़ा था सेकंड लास्ट नाइट है और बहुत बढ़िया देखिए रन बन भी रहा था और बचा भी रहे थे और बना भी रहे थे। यहाँ से अभी स्कोर देखिए जाकर पहुंचा है 45 रन। अगर 50 के अंदर भी रोक लेना यहाँ से शायद सेकेंड इनिंग में देखिए बल्लेबाज के लिए उतना कठिन नहीं होगा, लेकिन अगर एक बार यहाँ से 50 के ऊपर ये टीम पहुंच जाए तो फिर उनकी गेंदबाज के लिए बेहतर हो सकता है। और ये चलिए स्वीप करना चाहते थे सॉल्ट लेक के फील्डर से, दूर गेंद आउटफील्ड देखिए गेंद थोड़ा उतना टाइमिंग अच्छा नहीं हुआ, लेकिन तब तक देखिए वापस 2 रन यहाँ पर लूटते हुए और 2 के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया 47। अगर वहीं बात कर लेंगे मयूर की इनिंग की देखिए 41 तक मयूर यहाँ पर है। अभी भी 3 गेंद बचाए भाई। यहाँ से हारता वो है जो बार बार शिकायत करता है और जीतता वो है जो कोशिश बार बार करता है। चलिए पानी लेकर जाइए, पानी लेकर जाइए तुरंत। 12 खिलाड़ी, क्या बात है, खिलाड़ी थक चुके हैं, 2-2 रन भाग कर कोई बात नहीं, पानी किसी भी समय आप ले सकते हो। यहाँ पर जल है तो कल है,
यही तो बात चिड़ी भाई, यहाँ पर हारता हुआ है जो बार बार शिकायत करता है और जीतता वही है जो कोशिश एक बार नहीं 1000 बार करता है। हॅलो साठी यंजाड मयूर मेहर खेळतो आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी जर 50 धाबा बनवल्या तर पलक एलेव्हनचे पुरस्कर्ते बालुदादा बोराडे यांच्या वतीने 5000 रुपये। चलिए बात करेंगे बाबू दादा बोराडे। देखिए इनकी तरफ से खास करके बालू दादा बोराडे, देखिए इनकी तरफ से अगर अर्धशतक मयूर लगाते हैं तो 2000 है। क्या बात है, देखिए बदलापुर से टीम आ रही है निश्चित रूप से, और क्या बढ़िया क्रिकेट दिखाया। और एक अंबरनाथ है इस विभाग की, देखिए टीम अच्छा फाइट किया है, भलाई देखिए रन आया यहाँ से, लेकिन अभी तक देखिए उन्होंने बताया पहला ओवर में 22 रन खाने के बाद उसके बाद बैलेंस रखे, भलाई मयूर मैदान पर है। तीसरा ओवर में 17 रन गया, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे आने वाला 2 गेंद से यहाँ पर है। और टीम का स्कोर बात करेंगे यहाँ से 48 रन देखिए यहाँ से। नए बल्लेबाज देखिए चंदू जाते हुए चलेंगे, थोड़ा सा यहाँ पर डीजे को देखिए मौका नहीं दे पाए, लेकिन लगातार मयूर अपना जगह बना रहे हैं। क्या अर्धशतक बनाएंगे मयूर की बात करेंगे यहाँ से। बालू दादा बोराडे का अर्धशतक लगाते हैं यहाँ से। और एक देखिए फिर से एक बार फाइन लेग को चीरता हुआ यहाँ से चौका आने के साथ साथ देखिए बात करेंगे 49 तक पहुंच चुके यहाँ पर 48 रन तक पहुंचे, 2 रन दूर है यहाँ पर। क्या अर्धशतक पहुंचाएंगे यहाँ पर, लेकिन टीम का स्कोर को देखिए अर्धशतक 52 तक पहुंचा दिए। क्या बैटिंग मानो कि ऐसा कि ईरान टीम नहीं, मानो कि ऐसा मयूर मेहर और खास करके बोनोली के बीच में मुकाबला चल रहा है, फाइट। कड़ा संगर अर्धशतक 2 रन जोड़ते हैं, 1 गेंद बचाए। देखिए यहाँ से बात करेंगे यहाँ से, और बालू दादा बोराडे इनकी तरफ से 2000 आएगा। क्या अर्धशतक सुपर हिट का आज का रात का दिखेगा यहाँ से। ओ यह चले ड्राइव क्या है, फील्डर से दूर है यहाँ से, गेंद को रोका गया, इसके साथ साथ 2 रन। एक बार जोरदार तालियां देखे मयूर के लिए यहाँ पर। अर्धशतक 50 रन भाई यहाँ से। कहते हैं ना तेरा धैर्य जितना बड़ा होगा एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा। और वो इनिंग हमें याद दिला दिया भाई यहाँ से, जो चैंपियंस ट्रॉफी में खेला था भाई यहाँ से। उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है, दिखा दो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। मयूर एक बार बल्ले को ऊपर उठाइए और जोरदार तालियां बजाइए डीजे डीजेला। चला टॉस साठी या, मी उपस्थित सन्माननीय देवीदास शेठ पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभाचे आपण टॉस करू आणि यावं आपण। चलिए 54 रन बना है, 55 की जरूरत है यहाँ से। मैक्स मचंदर पाटिल सर छोड़ रहे हैं यहाँ पर। तर टॉस करतोय आपण ढवलेपाड्याच्या विरोधात गोरपे संघ। यस कॉल खंडेश्वर गोरपे संघ टॉस जिंकला, या निर्णय क्षेत्ररक्षण। विपक्ष संघ ढवलेपाडा आहे, वांगणी बदलापूर परिसरामधील एक अत्यंत लोकप्रिय संघ। आज त्यांच्या समवेत केल्याचं काय स्ट्रॅटेजी निर्माण केली आहे, किती कमीत कमी धावांवरती रोकाल? ना कमीत कमी धावांवरच रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचा संघ खूप ताकदवर आहे, पण आम्ही आमचा 100 प्रयत्न करू। आज काही बदल असतील का तोच संघ असेल? तोच संघ। काय म्हणाल आयोजनाविषयी? सातत्याने या मैदानावरती खेळता चांगलं प्रदर्शन होतं प्रत्येक वर्षामध्ये। हो, आयोजन तर खूप छान आहे आणि हा ग्राउंड आम्ही आमचा होम ग्राउंडच समजतो, कारण आम्ही प्रॅक्टिसला या ग्राउंडवर कधी येत असतो। ओके थँक्यू। तर टीम खांडेश्वर गोरपे संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम जे हनुमान ढवलेपाड्याला। तर मंचावरती पाहुणे मंडळी आहेत, त्यांचा आपण सन्मान करू। तर मांगरोल ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी कार्यसम्राट सरपंच सन्माननीय आदरणीय विष्णुशेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय। विष्णुशेठ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण यावं सादरीकरण कक्षामध्ये, जेथे आपला या स्पर्धेचे आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय अतिशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण करतो या मंचावरती सदिच्छा सत्कार। मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन त्यांचा केला जातोय सन्मान। त्यानंतर आमचे
ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, प्राचीन शिवमंदिराचे पुजारी श्रीमान प्रमोदजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। खरं तर आज प्रेक्षकांची सुद्धा तेवढीच गर्दी आणि मान्यवरांची सुद्धा तेवढीच गर्दी राहील या ठिकाणी पाहतोय आपण। चला पंच एका बाजूला सामना सुरू करा, आपण थांबू नका। चला फलंदाज झालेत, सर्वदेशन लाभा प्लीज। त्यानंतर देवीदास पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। चला या ठिकाणी थोडासा रस्सा मोकळा करा। ज्यांची आपण प्रतीक्षा करत होतो ते सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व, आपल्या हक्काचा माणूस आमदार साहेब डॉक्टर बालाजी किणीकर साहेब यांच्या या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होते। चला व्यासपीठावरती सुद्धा बरीचशी मंडळी आपल्याला पाहा मिळतात, त्यांचं करूया आपण सर्वांचं स्वागत। चला ज्यांची आपण प्रतीक्षा करत होतो तो आपला हक्काचा माणूस आणि आपल्या हक्काचा आमदार डॉक्टर बालाजी किणीकर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले। मी त्यांचं जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। प्रेमनाथजी पाटील, रेवनाथ पाटील यास मांगरुलचे आमचे 40+ खेळाडू या मंचावरती स्वागत असेल आपला। या सामन्याला सुरुवात होईल, या ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज असेल रायगडचा बुलंद आवाज, एक पेशाने शिक्षक आणि अत्यंत मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे असे आमचे कॉमेंटेटर आजचे मच्छिंद्र पाटील सर उर्फ मॅक्स सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। थँक्यू जगदीश, थँक्यू रॉकिंग कॉमेंटर, थँक्यू बाबूश्याम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा। गळ्याला नमन करतोय आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गवासी सतीश पाटील यांच्या पवित्र स्मृतीचा अभिवादन करत स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय। सायंकाळचं वातावरण खूप सुंदर, सामना आपण एन्जॉय करतोय। सामना रंगतोय तो दुसरा क्वार्टर फायनलचा सामना एरनजेड वर्सेस बोनोल या दोन संघांमध्ये। टॉस जिंकला एरनजेड संघाने, त्यांना प्रथम दर्शनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मयूरने केलेली फटकेबाजी आज मात्र संपूर्ण अंबरनाथ शहरानं ती मात्र एन्जॉय केली। अंबरनाथचे लाडके आयोजक लाडके आमदार 143 विधानसभा मतदारसंघाचे डॉक्टर बालाजी किणीकर साहेबांचं आगमन झालंय। मोस्ट वेलकम साहेब, तुमचं स्वागत या स्पर्धेमध्ये, मनापासून तुमचं हार्दिक स्वागत। स्पर्धेचे प्रमुख आयोजक अतिश शेट यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतो। फुलटा चेंडू चेंडूपुढे सरकला, नाही जमलं, सनी चेंडू खाली होता, 2 धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकतोय, नाहीये आणि 2 धावा कंप्लीट करत असताना बालाजी साहेबांचे काम भरपूर चांगले, कारण नावच त्यांचं बालाजी आहे। तिरुपती बालाजी नाव तुम्ही ऐकलं असेल, हे नवीन नाव नाही आपल्याला। आणि बालाजी साहेबांचं या परिसरामध्ये कामाचा धूमधडाका आहे, सुलसुलाट आहे त्यांचा आणि प्रचंड लोकांच्या मनामध्ये हे व्यक्तिमत्व ज्यानं आपल्या कामानं लोकांच्या मनामध्ये आपली जागा बनवली, असे सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय डॉक्टर बालाजी किणीकर 140 अंबरनाथ विधानसभेचे लोकनिर्वाचित नवनिर्वाचित आमदार, स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये। एकदा पुण्याचा पूर्ण सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाही, कारण धावसंख्या तुम्हाला 55 उभा करायची, 54 धाबा कुठल्यात। ज्या पद्धतीने फटकेबाजी केली मयूरनं आणि मयूरनं दाखवून दिलं की त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला होता। आज आपण शेवटच्या रात्रीमध्ये आहोत आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, जिथे लक्ष जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकांना ओसांडून वाहणारी आज कडगरी पुन्हा प्रेक्षकांना ओसांडून वाहते। अप्रतिम ब्युटिफुल ॲटमॉस्फिअरमध्ये ही स्पर्धा खेळली जाते आणि दुसरा क्वार्टर फायनल सामना आपण एन्जॉय करतोय। गोरपेगावचे माजी सरपंच पप्पू भोईर यांचं देखील आगमन झालंय, या आपण स्वागत आहे आपलं आणि बघायचं आहे पंचांचं बोट आकाशात दाखवतं फलंदाज बाद डीजेला आम्ही फक्त तुमच्यावरती आहेत। उपसरपंच स्वागत आहे तुमचं, फार कमी वयामध्ये उपसरपंच झालेत, स्वागत आहे तुमचं देखील। दर्शक दापलकावरती फारशा नाही आहेत, रवी साहेब माजी सरपंच यांचं देखील आगमन झालंय, तुमचं देखील स्वागत करतोय। अंबरनाथ म्हटलं तर सध्या अंबरनाथ सध्या प्रगतीचं शहर आहे, विकासाचं शहर आहे, स्वप्नांचं शहर आहे। भरपूर लोक अंबरनाथमध्ये स्वप्न घेऊन येतात आणि ते स्वप्न उजागर करणारे शहर म्हणजे अंबरनाथ शहर। या अंबरनाथ शहरामध्येच आपण स्पर्धा खेळवतोय
आणि अंबरनाथचे लाडके आमदार देखील आपल्या मंचावरती डॉक्टर बाळाजी केनेकर साहेब देखील आपल्या मंचावर त्यांचे देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. अतिश पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या सतीश दादा यांच्या आठवणीला उजाळ देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि त्या दुःखातनं अजूनही ते सावरले नाहीयेत आणि त्यांच्या दुःखात आम्ही देखील सहभागी आहोत. संपूर्ण टेनिस विश्व तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे. दर्शक फलकावरती 55 धाबा कुठत असताना 5च धाबा अजून 50 धाबांची गरज आहे. बोनी संघ इन ऍक्शन मध्ये फलंदाजी करत असताना गोलंदाज तयार. लवली हिट, व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, सीमा पलीकडे पहिला षटकार. यस, अहिबा झेल देखील टिपला. जगदीश ते सांगतील तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अतिश दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 11 धाबा फलकावरती. फटका चांगला आहे फलंदाज स्ट्रायकेंडचा. नरेशला समोर चेंडू फेकला तर तुम्ही त्याचं उत्तर देईल तर दिले उत्तर मध्ये खणखत उत्तर दिलंय आणि मॅक्निबेचे स्ट्रोक दाखवत असताना त्याचा दर्जा, त्याचा क्लास, त्याचा स्टँडर्ड तो आता दाखवतोय मैदानावरती. माहिती आहे धाबांची फार मोठी गरज आहे आणि P1चं पहिलं षटक. P1 मध्ये पॉवरफुल फटकेबाजी करत असताना नाहीये शॉट ऑफ प्लेन करत असते आली मात्र शॉट ऑफ पुल करत टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकअप चांगलं आहे. सनी पुन्हा एकदा आलाय. मगाशी सनीने झेल सोडला, चांगला प्रयत्न होता, त्याने पुन्हा बॅकअप दिलाय. दुसऱ्यांदा चेंडू त्याच्या जवळ षटकात झाली. सांगता 19 धाबा दाखल करतो. स्कोर आम्हाला सांगतील 13 धाबा दाखलकावरती. 4 षटकांचा सामना. मागचा सामना अत्यंत चांगला रंगला आणि मागच्या सामन्यात अक्षरशः आग लागली आणि या सामन्यात देखील अक्षरशः आग लागू शकेल. पोलीस बंधू देखील आमच्या समेत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर या दरम्यान पाहतोय आपण याच परिसरातील भाग्यविधाते आणि TTC बँकेचे संचालक आदरणीय सन्माननीय राजेश पाटील साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. यस मॅक्स सर. वेलकम वेलकम राजेश शेठ पाटील. राजेश शेठ पाटील यांचा मलंगडाला तिथे बंगला आहे, तिथनं आम्ही नेहमी जात असतो मलंगडावरती आणि त्याच्यावरती वाघाचे सिम्बॉल आहेत. वाघ आहे परिसरातील आणि कामाचा धडाका घेणार राजेश शेठ, स्वागत आहे तुमचं. लोकांच्या मनामध्ये ह्या व्यक्तीमध्ये देखील खूप जागा निर्माण केली आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वेलकम राजेश शेठ पाटील, तुमचं देखील मनापासून स्वागत करतो आम्ही स्पर्धेमध्ये. तर माजी नगरसेवक सन्माननीय रविशेठ करंजुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. 13 धावा दाखल 55 नामांची गरज सामना जिंकण्यासाठी प्रेक्षकांची आम्ही माफी मागतोय कारण भरपूर मान्यवरांचं आगमन होतंय. कारण अतिशय यांचे या परिसरामध्ये लोकांचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि त्यांनी नेहमीच लोकहितासाठी कामं केले. त्यावेळी भरपूर मान्यवर मंचावरती आहेत. या पलवानाला स्वागत समारंभाकडे जगदीश ते सज्ज आहेत. येस, ओ टू सामना आपण सुरू करूया. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, पंचाचा इशारा वाईटचा येतो. लेन चांगली, लाईन मात्र मिस होते. अंदाज फक्त धावा मात्र 0-1 न वाढत असताना धावसंख्या वाढणार ती 14 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी कर या परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये 4 संघ दाखल झाले आहेत ते क्वार्टर फायनल सामन्यामध्ये. त्याला प्रचंड गर्दी. क्विक डिलिव्हरी फलंदाज बीट करत असताना गुड बॉलिंग. सनीला आपण पाहतोय मगाची सनी दोनदा चेंडूला बॅकअप दिला होता. सनी आलाय मैदानावरती आणि धावसंख्या 55 कुठत असताना दमछाक होते बोनेली संघाची. बोनेली गावचे माजी सरपंच इन ऍक्शन मध्ये योगेश दादा देखील आहेत, आमचे किशोर दादा देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मजा आहे सामन्यामध्ये. नाहीये लाईन बघायचंय. अराउंड द लेग, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, शनवानची आठवण करून दिली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आता रिटायर झालाय आणि तो अराउंड द लेग अशी गोलंदाजी करायचा फलंदाज बाद. आता वाटत नाहीये बोनी संघ या धक्क्यात उभा राहील कारण 55 धावा कुठायच्या आहेत. टॉस जिंकला होता एरंजड संघानं आणि प्रथमदर्शी फलंदाजीला पहिली पसंती दिली होती आणि त्यानं धावा देखील कुठल्याच मारत होती. 50 धावा एकट्या मयूरनं कुठल्याच मेहरनं आणि मयूरनं कहर केला मैदानावरती आणि 55 धावा कुठत असताना कुठे का होईना बोनी संघाची दमछाक होते. मंचावरती सर्वांचे लाडके आमदार या परिसरातील, मी मगाशी देखील म्हटलं होतं, एक निर्भीड नेतृत्व, अंबरनाथकरांच्या स्वप्न पूर्तीचे शिलेदार, ज्यांच्यावर तरुणांची मदार, गोरगरीब निराधारांचा आधार आणि डॅसिंग नेतृत्व, तुम्हाला सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, निर्भीड असं व्यक्तिमत्व, सातत्यानं कामांचा विकासाचा नेहमी धडाका लावणारे सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी केनेकर साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत आणि या परिसरातील दमदार व्यक्तिमत्व राजेजी साहेब देखील या मंचावरती आहेत. तुमचं या मनापासून अतिशयांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. वेलकम सर्वांचं, वाम वेलकम. हवेमध्ये चेंडू मिस्टर स्ट्रोक, मागच्या चेंडूचं दडपण होतं, फलंदाज बाद.
अविनाश चेंडू खाली ज्याचा कोणी नाश करू शकत नाहीये आणि अविनाशला परतावे लागल्या फलंदाजाला. आता बोनेली संघाला धक्क्यातनं मात्र उठताना थोडीशी दमछाक होते कारण 55 धावा कुठायच्या आहेत. 4 षटकांमध्ये 55 धावा रात्रीच्या शांत वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये ब्युटिफुल ऍटमॉस्फिअर मध्ये ही स्पर्धा आपण खेळतोय आणि 55 धावांचा पाठलाग करताना संघाची दमछाक होते. 9 वाजून 1 मिनिट होते. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. जो जिंकणार तो सेमीफायनल मध्ये धडक मारणार. मध्ये सेमीफायनल मध्ये धडक मारण्यासाठी तेवढी हिंमत तुमच्यामध्ये असायला हवी, ती मात्र बोनी संघामध्ये पाहायला मिळत नाहीये. 55 धावा कुठे असताना या संघाची दमछाक होते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये गोलचा ट्रिमेंडस पुन्हा एकदा अटॅक सुरू केलाय. ट्रिमेंडस स्पेशल वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग आणि काउंटर अटॅक सुरुवात करण्यात होती. तर एका अजून एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. मजा येईल सामन्यात. बघायचं सामना कोण जिंकणार. सामन्याची जी उत्कंठा होती ती उत्कंठा वाढत्या मैदानावरती आणि प्रेक्षकांना सामना पुन्हा एकदा डोक्याला मेंदूला सुन्न करतोय. रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये सामना गरम होतोय. कधीही मैदानावरती आग लागू शकते. गोलंदाज तयार. नवीन फलंदाज इनॅट नंबरवरती आला तो डावखुरा फलंदाज रुपेश आलाय. तो इनॅट नंबर 14 वरती आला. 2 धक्के आतावर देण्यात आले. 14 या दर्शक भन्नाट वेग, ब्युटिफुल डिलिव्हरी, तेवढा चांगला बॅकअप दिलं विकेट किपरनं. कौतुक विकेट किपरचं चंद्रकांतचं. सच अ ब्युटिफुल विकेट किपिंग करत असताना बिहाइंड द स्टंप आणि तो देखील सांगतोय की मी या सामन्यामध्ये झोकून देईल. 55 धावांचा लक्ष्याचा पाठला करताना बोनी संघाची दमछाक होते आणि अजूनही त्यांच्याकडे टाळ्यांचा कडकडा होत नाहीये कारण प्रचंड प्रेशर, अंडर प्रेशर केले मैदानात सुरुवातीपासून. अटॅकिंग गोलंदाजी नाही जमला फलंदाजाला. फुटवर नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर आणि क्रिकेटमध्ये फुटवर महत्वाचं आहे. तेव्हा संपर्क होतोय. नाहीये संपर्क मैदानावरती. डॉट दिलेली सुपर अँड फंटास्टिक बॉलिंग मैदानावरती फलंदाजाला बीट करत असताना पुन्हा एकदा डॉट चेंडू. लगातार डॉट चेंडू मध्ये सांगतात की प्रेशराइज केले फलंदाजाला. गोलंदाज तयार. यास क्लीन बॉल वन्स अगेन अराउंड द लेग्स डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज. तिसरा धक्का मैदानावरती. बोनेली संघाची दमछाक होते या मैदानावरती. प्रचंड प्रेक्षकांची वर्दळ या स्पर्धेमध्ये आमच्या अतिशय यांच्या माध्यमातून एक यशस्वी आयोजन. कारण सामाजिक बांधिलकी जोपासणं, समाजाला संघटित करणं आणि समाजासाठी कार्य करणं हे अतिशय यांची ओळख राहिली आणि त्यांच्या प्रेमापोटी आमदार साहेब, राजेश साहेब देखील मंचावरती आहेत. या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही स्वागत करतोय. प्रेक्षकांना दिलेलं प्रेम आम्ही कधी विसरू शकणार नाहीये कारण पहिल्या चेंडू पासून प्रेक्षकांना उदंड आम्हाला प्रतिसाद दिलाय. तो प्रतिसाद, त्या प्रतिसादाचा आम्ही स्वीकार करतोय आणि असंच प्रेम काही राहील अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सो मच सर. तर सन्मान करायचा या ठिकाणी कारण आमदार साहेबांकडे वेळ थोडा कमी आहे. आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. 140 विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय लोकांसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व, सलग 4 वेळा प्रचंड बहुमताने निवडून येणारे, सर्वांचा आपल्या हक्काचा माणूस, आपल्या तुम्हा सर्वांचा हक्काचा माणूस, सन्माननीय आदरणीय डॉक्टर बाळाजी किणीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचा केला जाईल सदिच्छा सन्मान. त्याचबरोबर TDC बँकेचे संचालक आदरणीय सन्माननीय राजेश पाटील साहेब आणि त्याचबरोबर बाळाशेठ पाटील साहेब उद्योजक जांभिवलीपाडा यांचं सुद्धा करतोय आपण स्वागत. आमदार साहेबांचा सदिच्छा सत्कार या ठिकाणी होत असताना त्याचबरोबर नगरसेवक सन्माननीय रवीजी करंजुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नगरसेवक साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. माजी नगरसेवक सन्माननीय रवीशेठ करंजुळे साहेब, त्याचबरोबर राजेश पाटील यांना सुद्धा पाहू शकता. अगदी आपल्या हक्काचं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर TDC बँकेचे संचालक सन्माननीय राजेश पाटील साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान करू. घ्या सन्मान. चला, कारण काय या परिसरामध्ये त्यांच्या वतीने अनेक सामाजिक विकास कार्य आपण सातत्याने पाहतोय. ते सन्माननीय TDC बँकेचे संचालक श्रीमान राजेश पाटील साहेब यांचं सुद्धा सदिच्छा सत्कार या मंचावरती होत असताना त्याचबरोबर माझी उपसरपंच साहेब या स्पर्धेसाठी उपसरपंच साहेब पप्पू शेठ भोईर
यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया. फार कमी वेळामध्ये नुकतंच मॅक्स सरांनी सुद्धा सांगितलं की फार कमी वेळामध्ये आपल्या विकास कामांना गती देणारे हे उपसरपंच साहेब यांचं सुद्धा हॅलो चेक. साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेविषयी आपण 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं. 9 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही जय हनुमान क्रिकेट संघ जांभोली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 2025 याचं आयोजन या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी होतंय. आणि स्वर्गीय सतीश पाटलांना दरवर्षी स्मरण करून अतिश पाटील, PS पाटील असतील, आमचे पाटील साहेब असतील, TDC बँकेचे अध्यक्ष पाटील, आमचे बोनिवलीचे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेतच. आणि क्रिकेटप्रेमी ज्यांना दरवर्षी एक उत्साहाचं वातावरण तयार करण्याचं काम ही फॅमिली करत असते, त्यांना खरोखर मी अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की आमच्या ह्या क्रिकेटप्रेमीसाठी आजचा हा दिवस तुम्ही गेले 2-3 दिवसापासून आपण आयोजन 5 दिवस झालं, 5 दिवसापासून आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे. आणि उत्साहाने 4ही संघ या ठिकाणी खेळत आहेत आणि आपापल्या संघाच्या विजयासाठी इकडे धावाची प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हा सर्व क्रिकेटप्रेमी ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन, शुभेच्छा. त्यांना जे आता निवडून आपलं जे विजय होतील जे विजय होतील त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि जे पराभूत होतील त्यांचंही पुढच्या वर्षी पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा असं जोशाने जोमाने आता ह्या दिवशी परत सहभाग घ्या, पुन्हा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल आणि पुन्हा तुम्ही विजयाच्या रस्त्यावरती येचाल अशी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ग्राउंड तुमचंच राहणार, काही काळजी नाही. तर उपसरपंच साहेब पण आहेत, सरपंच साहेबांना पण बोलवा. आणि मला वाटतं जांभोलीमध्ये येतं का बोनवलीमध्ये येतं? रेल्वेमध्ये येतं, काय प्रॉब्लेम नाही, चालू आहे, आपलंच आहे रेल्वे काही होणार नाही. आणि आपण आता त्यांना उलट त्यांनी आभार मानले पाहिजे तुमचे की एवढी चांगली जागा तयार केली त्यांनी तुम्ही. हां, खासदार साहेबांना पण आपण सांगितलेलं आहे, इलेक्शनच्या वेळेस अतिश पाटीलने पण सांगितलेलं आहे आणि आम्हीही सांगू. TDC बँकेचे अध्यक्ष तेही सांगतील, आपले कतुरे साहेब आहेत, आम्ही सर्वजण कुठेही काही धक्का न लागता आपले जांभोली असतील, बोनवली असतील, या खेळाडूंना म्हणा, या ग्रामस्थांना म्हणा, याचा उपयोग होईल अशी त्याची नक्कीच. अजूनही कसलाही रेल्वेचा प्रोजेक्ट या ठिकाणी आलेला नाही आणि येणार पण नाही आहे. त्यामुळे जी तुमची जागा आहे, वडलोपर जी तुमची जागा आहे ही तुमचीच राहील आणि असंच खेळ दरवर्षी आपण खेळत राहू ही शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, धन्यवाद. साहेबांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये वर्णन केलं आणि आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणून आपली रजा घेतात, कारण त्यांच्या वेळ खूप कमी आहे. आपण या ठिकाणी आलात, आमच्या आयोजनाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं आयोजन कमिटीच्या वतीने लाख लाख आभार. येस, थँक्यू. त्याने ग्वाही देखील दिली की मैदान देखील कायम राहील, ही देखील त्याने ग्वाही दिली. आमदार साहेब तुमचं मनापासून स्वागत. येणारे चेंडू 4 आणि 31 धावांची गरज. सामना एकतर्फी होतोय, मजा आली नाही या सामन्यामध्ये. असं म्हटलं की आग लागेल, पेटून उठेल हा सामना, मध्ये तसं काही झालं नाहीये. मयूर मेहरने केले 18 चेंडू 50 धावा, सामन्याला लाभदायक ठरल्या आणि संघ मात्र उंच भारत घेण्यास सज्ज होतोय. बोनेली संघाला मात्र दमछाक झाली धावा कोटत असताना. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, मिसामी सोगास खेळाडू आहे तिथे मिड विकेटला. श्री आलाय आणि फलंदाज बाद. 7वा धक्का मैदानावरती. आता फक्त औपचारिकता राहिली, सामन्यामध्ये दम नाहीये. यस दीज आहे. तीन चेंडू आणि गरज आहे आता मात्र 31 धावांची. राजेश शेठ आमच्या मंचावरती आहेत. स्वागत आहे राजेश शेठ, TDC बँकेचे संचालक आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. यस, 2 चेंडू आणि 31 धावांची गरज. सामना एकतर्फी झाला, मजा आली नाही या सामन्यामध्ये. जसा सामना व्हायला हवा तसा झाला नाहीये. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिळणार ते एकच धाव. चेंडू लॉंगॉनला बॅकअप मिळणार. 30 धावांची गरज आहे आणि सामना एकतर्फी होतोय. अतिशय यांचं वजन भरपूर आहे समाजामध्ये, त्यामुळे आमदार खासदार या स्पर्धेमध्ये येतात.
कारण त्याने केलेले समाजकार्य, त्यांची असते समाजकार्याची आवड आणि लोकांना जोडण्याची त्यांची क्षमता ही फार महत्वाची आहे. चला सामना जिंकला इथे आणि मॅन ऑफ द मॅचची घोषणा करतो आम्ही. मयूर मेहठरा 18-50 धावा कुठल्यात आणि तो संघ दाखल झालाय. दुसरा संघ एरंजड संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होते. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बोनोली टीम. थँक्यू. तर या मंचावरती पाहतोय आपण उद्योजक सन्माननीय लालचंद्र शेठ डोंगरे साहेब उपस्थित आहेत. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला पुढचा सामना ज्याने टॉस जिंकला लगेच उतरायचं या जगदीश. मॅन ऑफ द मॅच मयूर मेहर 18-50 धावांची दमदार खेळली आणि गडी देखील त्याने बाद केला. व्हॉट अ फंटास्टिक